नमस्कार. भारतीय नायकमध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. लोकसभा निवडणुकीनंतर महसूल विभागाच्या बदल्यांचा निलाव. महसूल विभागाच्या परिपत्रकानुसार एका ठिकाणी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कार्यसंबंधी शासनाच्या हालचाली चालू आहे. परंतु 15 वर्षे एकाच ठिकाणी असतानाही त्यांच्या बदल्या होऊ नये म्हणून बदल्यांचा निलाव काढला गेला आहे. यासंबंधी पुणे जिल्ह्यामध्ये अनेक दलाल तयार झाल्या असून सत्ताधारी पक्षांची चाकरीसाठी या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाही म्हणून येणाऱ्या विधानसभा होऊ घातल्या असून अनेक निवडणुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये अशा कर्मचाऱ्यांची मदत अनेक पुढारी घेत असतात. म्हणून पुढारी दलाल या बदल्यांसाठी प्रयत्नशील असतात. या बदल्यासंबंधी अर्थपूर्ण व्यवहारातून अनेक पुढाऱ्यांनी पैसे घेतल्याचेही समजते. याबाबत भारतीय नायक पुढील बातमीमध्ये या कर्मचाऱ्यांची बदल्यांची यादी प्रसिद्ध करणार आहे. तरी कायदेशीर बदल्या होणे शासनाचे कर्तव्य असून काही अधिकारी व पुढारी हितसंबंध व अर्थसंबंध जोपासत असून याला आताच पायबंद घातला पाहिजे, अन्यथा पूर्ण भ्रष्टाचाराचे रान पिकल व सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होईल. जिल्हाधिकारी यांनी या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांचा त्या ठिकाणी किती वर्ष कार्यरत आहे, या कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी किती आहेत, दप्तर दीर्घाई किती प्रकरणामध्ये केल्या आहेत, या सर्व बाबी तपासून नियुक्त केल्या पाहिजे. परंतु जिल्हाधिकारी व त्यांचे सहकारी थातुरमातुर कारणे देऊन बायको आजारी आहेत, नवरा आजारी आहेत, आई वडील म्हातारे झाले आहेत असे कारणे देऊन बदल्या रद्द करताना दिसत आहेत. बदल्या रद्द करण्यासाठी मोठमोठे लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार होताना त्याचप्रमाणे कमाईच्या ठिकाणी बदल्या करण्यासाठी उदाहरणार्थ भूसंपादन विभाग, गौण खनिज विभाग, पुरवठा विभाग यासाठी विशेष रकमा बदल्यांसाठी दिल्या जातात. सगळ्यात जास्त खानपट्टा उत्खनन व भूसंपादन मध्ये भ्रष्टाचार होत असून सर्वसाधारणपणे या विभागातील बदल्या होत नाही. पुढील बातमीमध्ये पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाच्या बदल्याची यादी भारतीय नायक प्रसिद्ध करणार आहेत. नमस्कार. कॅमेरामॅन सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे. नमस्कार.